ट्रम्प यांच्यासमोर झालेल्या गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। हल्लेखोर कोल थॉमसला ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांना गोळी मारायची होती अशी अमेरिकन CBS न्यूजच्या हवाल्यानं माहिती मिळाली आहे। शिवाय हल्लेखोर हा शिक्षक असून व्हिडिओ गेम डेव्हलपरही होता अशी माहिती मिळाली आहे। हल्लेखोर वॉशिंग्टनमध्ये कसा पोहोचला याबाबतचा तपास यंत्रणांनी माहिती घेतली। हल्लेखोर लॉस एंजेलिसमधून शिकागोला आला आणि शिकागोतून वॉशिंग्टनमध्ये पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे। इराणचे सर्वेसर्वा मुस्तफा खामेनींचा मृत्यू झालाय का असा सवाल सध्या उपस्थित होतोय। इराणमधील मशहद शहरात लावण्यात आलेल्या शहीदांच्या पोस्टरवर मुस्तफा खामेनींचाही फोटो लावण्यात आला। आज इस्लामिक क्रांतीतील प्रसिद्ध नेत्यांचे फोटो आणि नावाचं पोस्टर एका भिंतीवर लावण्यात आलं। या पोस्टरवर मृतांमध्ये मुस्तफा खामेनींचाही फोटो आहे। त्यामुळे इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनींचा मृत्यू झालाय का असा सवाल उपस्थित होतोय। अमेरिका आणि इराण यांच्यातील बेबनाव कायम आहे। उभय देशांमधील शांती वार्तेची दुसरी फेरी पुन्हा फिसकटली। पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी स्टीव्ह विटकॉफ आणि जरड कुशनर यांचा दौरा हा डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केला। हे दोघेही पाकिस्तानला चर्चेसाठी जाणार नाहीत। इराणला चर्चेची इच्छा असल्यास त्यांनी फोन करावा असं ट्रम्प यांनी म्हटलं। डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली। इराण आणि अमेरिकेमधील तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून आलेला प्रस्ताव फेटाळल्याचं स्पष्ट केलं। इराणचा प्रस्ताव आणखी चांगला असू शकला असता असा दावा ट्रम्प यांनी केला। विशेष म्हणजे त्यांनी प्रस्ताव नाकारताच अवघ्या 10 मिनिटात इराणकडून नवा प्रस्ताव आल्याचंही ते म्हणाले। युरेनियमच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि इराणमधील वाद अधिक तीव्र झाल्याचं चित्र आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या प्रस्तावाला अस्वीकार्य ठरवत पुन्हा एकदा कडक भूमिका घेतली। इराणनं हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण सोडावं तसंच विकसित केलेलं युरेनियम सुपूर्द करावं अशी मागणी ट्रम्प यांनी केली। एवढंच नाही तर पुढील 20 वर्षांसाठी युरेनियम विकास थांबवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। अमेरिका इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणनं आणखीन ताठर भूमिका घेतली। नाकेबंदी उठवली जात नाही तोपर्यंत अमेरिकेशी थेट चर्चा होणार नाही असं मत इराणचे अध्यक्ष मसौद पेजेश्किन यांनी केलं। राजनैतिक चर्चेबाबत अमेरिका अधिक गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला। दबाव किंवा धमक्यांना घाबरून चर्चा करणार नसल्याचं ठामपणे सांगत त्यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली। इराणकडून अमेरिकेला थेट इशारा देण्यात आलाय। दक्षिण आफ्रिकेतील इराणचे राजदूत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही धमकी दिली। अमेरिकेकडून पुन्हा हल्ल्याची कोणतीही लक्षणं दिसतात अभूतपूर्व क्षेपणास्त्र हल्ले केले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं। हे हल्ले इतिहासातील सर्वात मोठे असतील असा दावाही करण्यात आलाय। तसंच इस्रायल आणि अमेरिकेचे आखातातील तळ हे लक्ष्य असतील असा इशारा इराणकडून देण्यात आलाय। इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची हे पाकिस्तान किंवा ओमानमध्ये अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा करणार नाहीत असं इराणच्या संसदेचे उपाध्यक्ष अली निगझात यांनी स्पष्ट केलं। विशेष म्हणजे अणुप्रश्नावरही अमेरिकेशी कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी होणार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं। हॉर्मुझची सामुद्रधुनी इराणच्या जलसुरुंगांनी मुक्त करण्यासाठी अमेरिकेनं जोमानं प्रयत्न सुरू केले। या अंतर्गत अमेरिकेनं तब्बल 19 युद्धनौका हॉर्मुझ सामुद्रधुनी आणि पर्शियाच्या आखातात तैनात केल्यात। अत्याधुनिक सोलार आणि लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सुरुंग शोधून ते निकामी केले जात आहेत। अमेरिका इराण शांती वार्ता फिसकटल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू लवकरच अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता वर्तवली जाते। या दौऱ्यात लेबनॉन सोबतच्या शस्त्रसंधीवर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे। अमेरिकेतच लेबनॉनच्या अध्यक्षांची भेट घेण्याचीही चिन्ह दिसत आहेत। मात्र या दौऱ्याची नेमकी तारीख अद्याप निश्चित नाही। आणि युद्धाच्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता राज्यभरातल्या आणि देशभरातल्या बातम्यांचा आढावा घेऊया। नागपुरातील जामठामध्ये बोलताना बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या गुरुशिष्याच्या नात्याचा एक किस्सा सांगितला। त्यावरून विरोधकांकडून धीरेंद्र शास्त्रींवर सडकून टीका करण्यात येते। तसंच धीरेंद्र शास्त्री शिवाजी महाराजांवर बोलताना फडणवीस, गडकरी आणि मोहन भागवतांनी बागेश्वरांना रोखायला हवं होतं असं खासदार संजय राऊत म्हणाले। ते जे बुवा आहेत तरुण कोणीतरी एक, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती जेव्हा हे बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं होतं किंवा सरसंघ चालकांनी त्यांना रोखायला हवं होतं। बागेश्वर बाबा बंधुबाबा असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। हा कसला बाबा आहे? बंधू बाबा हा काहीतरी बालिशवृत्ती याला बाबा केलाय जाऊन मोठमोठ्या नेत्यांनी। आता दुर्दैव हे आहे
की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं, सर्वोच्च न्यायव्यवस्थेमध्ये पदावर असलेली माणसं त्या भोंदूगिरीकडे बाबाकडे जातात, तर इतरांचं काय? आणि त्यामुळे याची हिंमत वाढते. याला महाराजांचा अवमान करताना जो जिथे भेटेल ना तिथे याला जेवढ्यास मी ट्विट केलं आहे, जो जास्तीत जास्त शिव्या देईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मोठं बक्षीस देऊ. चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे कोणी छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली. उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं केवळ आराध्य दैवतच नाही, तर ते आमच्या श्वासाश्वासात आहेत, नसानसात आहेत, रोमारोमात आहेत. ती आमची अस्मिता आहे, ती आमची ओळख आहे, ते आमचा स्वाभिमान आहे, काल, आज आणि उद्याही. जय शिवराय. धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या वक्तव्याविरोधात अभिनेता रितेश देशमुखचा पोस्ट करून संताप व्यक्त केला. कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो. एक शिवप्रेमी शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे असं म्हणत रितेशनं सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. माजी सरन्यायाधीश भूषण गवईंवर श्याम मानव यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला. धीरेंद्र शास्त्रींना माजी सरन्यायाधीश भूषण गवई भेटल्यानं श्याम मानव यांनी टीका केली होती. गवईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नये असं श्याम मानव यांनी म्हटलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला. आंबेडकरांच्या विचारांचं मी दूध प्यालेलो आहे. तो माणूस जर धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असेल आणि आशीर्वाद घेत असेल, CGI राहिलेला माणूस, तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यापुढे कधीही आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही. तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे. श्याम मानव कोण होता ते सांगणार आहे? त्यांना कोणी अधिकार दिला? ते थोडे सर्टिफिकेट वाटणार आहेत. श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धी करता बोलतात. त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट